नमस्कार. चला, आज एका अशा कवितेबद्दल बोलूया, जी एका अशक्य वाटणाऱ्या कल्पनेने आपल्याला सुरुवातीलाच धक्का देते. वसंत आबाजी डहाके यांची समुद्र कोंडून पडलाय ही कविता. एकाच प्रतिमेतून आजच्या शहरी जीवनावर आणि त्यात हरवून जाणाऱ्या बालपणावर इतकं काही सांगून जाते की विचार करायलाच लावते. ऐका, कवितेची पहिलीच ओळ आहे, समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजानाड. क्षणभर थांबा आणि विचार करा. समुद्र आणि तो कोंडून पडलाय, हे कसं शक्य आहे? पण हीच अशक्य वाटणारी कल्पना आहे जी आपल्याला कवितेच्या थेट काळजात घेऊन जाते. साहजिकच पहिला प्रश्न मनात येतो की अरे, समुद्र जो अथांग आहे, मुक्त आहे, तो बंदिस्त कसा काय होऊ शकतो? कवीला नक्की काय म्हणायचं असेल? आणि ह्या प्रश्नाच्या उत्तरातच या कवितेची सगळी गंमत दडली आहे. म्हणजे बघा, इथला समुद्र म्हणजे खळखळणारं पाणी नाहीये, तो एक रूपक आहे, आपल्या जीवनाचं प्रतीक. समुद्रासारखं अथांग विशाल जीवन जेव्हा या शहरांच्या कॉन्क्रीटच्या जंगलात अडकून पडतं, तेव्हा त्याची काय अवस्था होते हे कवीला दाखवून द्यायचंय. तर जेव्हा हे जीवनाच असं बंदिस्त होतं, तेव्हा ते आपल्या आजूबाजूला काय पाहतं? कवी आपल्याला सांगतायत की ह्या जीवनरूपी समुद्राला सगळ्यात आधी दिसतं ते एक उंच पण तितकंच अरुंद झालेलं बालपण. समुद्र खूप संत्रस्त आहे, म्हणजे एकदम त्रस्त, अस्वस्थ, आणि त्याची हताश नजर खिळली आहे ती समोरच्या 32व्या मजल्यावर राहणाऱ्या एका मुलावर. तो फक्त एक असहाय्य साक्षीदार बनून राहिलाय. आणि इथेच खरा विरोधाभास आहे. त्या मुलाचं आयुष्य उंचच उंच आहे, तो 32व्या मजल्यावर राहतोय, पण त्याचवेळी ते अरुंद आहे. का? कारण त्याला बागडायला अंगण नाही, खेळायला मोकळी जागा नाही. त्याची उंची वाढतीये, पण अनुभवांचं जग मात्र आक्रसत चाललंय. कवीचे शब्द तर थेट काळजालाच हात घालतात. ते म्हणतात, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय. आणि सगळ्यात दुःखद गोष्ट काय माहितीये? आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. म्हणजे आपण काय गमावतोय याची त्या मुलाला जाणीवसुद्धा नाही. त्या एका मुलाच्या एकाकीपणातून आता समुद्राची नजर आणखी विस्तारते. ती त्या एका खिडकीच्या चौकटीतून बाहेर पडून थेट शहनाच्या अस्वस्थ हृदयाकडे, इथल्या धावपळीच्या आयुष्याकडे वळते. कवी म्हणतात, समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ दाटून आलंय. वा, काय प्रतिमा आहे ही! हाच थकवा आणि शीण घेऊन तो आता आपली नजर रस्त्यावर फिरवतो. आणि तिथे काय दिसतंय त्याला? लोकांचे थकलेले पाय, बसची न थांबता फिरणारी चाकं, आणि हे सगळं पाहून या शहराच्या जीवनाचा विचार करून त्याच्या मनात एक अनामिक भीती दाटून येते. या कोंडमाऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी समुद्र मग काय करतो? तो मनातल्या मनात पळून जातो. तो कल्पना करतो की तो आता या गजानाड नाहीये, तर मुक्तपणे शहरातल्या रस्त्यांवरून, गल्ल्यांमधून रात्री उशिरापर्यंत भटकतोय. आणि शहरातल्या ह्याच काल्पनिक भटंतीमध्ये कवितेतला सगळ्यात भावनिक क्षण येतो. समुद्राची गाठ पडते एका दुसऱ्याच पूर्णपणे वेगळ्या बालपणाशी, बाकावरच्या बालपणाशी. आता सीन बदलतो. कल्पना करा, समुद्र स्टेशनवरच्या एका बाकावर एकटाच बसलाय आणि समोरच्या रुळांवरून ये-जा करणाऱ्या गाड्यांकडे अर्धमिटल्या डोळ्यांनी पाहतोय. सगळीकडे एकटेपणा आणि अस्थिरतेचं वातावरण आहे. आणि त्याच वेळी त्याला आठवतं, त्याच्याच शेजारी एक लहान मूल अंग चोरून त्या थंड, कठीण बाकावर कसंबसं झोपलं होतं. गरिबी आणि असुरक्षितेचं किती हेलावून टाकणारं चित्र आहे हे. आणि मग कवी एक अशी ओळ लिहितात जी थेट काळजालाच भिडते. ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं. फक्त विचार करा, या एका ओळीत त्या मुलाच्या आयुष्याची मर्यादा, त्याचं दुःख, सगळं काही सामावलंय. जणू काही त्याचं संपूर्ण जगच त्या बाकापुरतं मर्यादित झालंय. आणि इथेच कवीची सामाजिक टीका अगदी स्पष्टपणे समोर येते. एकाच शहरातली दोन बालपणं, एक 32व्या मजल्यावरचं उंचपण अरुंद आणि दुसरं स्टेशनवरच्या बाका एवढं. दोन्ही बालपणं आपापल्या जागी कशी कोंडली गेली आहेत, कशी मर्यादित झाली आहेत, हेच कवी आपल्याला दाखवून देतात. तर मग या बंदिस्त समुद्राच्या डोळ्यांतून दिसणाऱ्या या दोन टोकाच्या बालपणांचा अर्थ काय लावायचा? यातून कवी आजच्या काळाला नेमका कोणता इशारा देऊ पाहतायत? हे सगळं पाहून समुद्राच्या चेहऱ्यावर एक खिन्न, थकलेलं हसू येतं. हे आनंदाचं हसू नाहीये, तर हताशेचं आहे, करुणेचं आहे. आणि शेवटी तो आपल्या दमलेल्या पापण्या मिटून घेतो. ही कविता म्हणजे कवी वसंत आबाजी डहाके यांच्या एकूण लिखाणाचाच एक आरसा आहे.
त्यांच्या साहित्यातून नेहमीच मानवी दुःख, एकाकीपणा, अस्थिरता आणि एक प्रकारचं सर्वव्यापी भय यांसारखे विषय आपल्याला भेटतात. म्हणजे कवीची चिंता फक्त त्या 2 मुलांपुरती नाहीये. खरा आणि कळीचा मुद्दा हा आहे की आपण मोठ्या माणसांनी आपल्या सोयीसाठी बनवलेल्या या जगात, ह्या शहरांमध्ये सगळ्याच मुलांच्या बालपणाचं नक्की काय होतंय. आणि शेवटी ही कविता आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. ज्या शहरांची रचना फक्त उंची आणि वेग वाढवण्यासाठीच झाली आहे, तिथे मुलांच्या बालपणासाठी, त्यांच्या निरागस बागडण्यासाठी खरंच काही जागा शिल्लक आहे का? नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.